ठिकाणी घेत आहोत. पण आजच्या कार्यक्रमाचं मला वाटतं एक आगळं वैशिष्ट्य, एक वेगळं महत्व आहे. कारण की बारीसाहेब, हा कार्यक्रम आज जो होतोय, हा कार्यक्रम होतोय हा संगमनेर तालुक्यामध्ये होतोय, हा या परिसरामध्ये होतोय आणि हा आमच्या सहकाराच्या पंढरीत होतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि संगमनेर तालुका हा सहकाराची पंढरी मानला जातो. इथं ज्या संस्था आहेत संगमनेर तालुक्यात, जर कुठं जर आपल्याला सहकार चांगल्या पद्धतीने चाललेला बघायचा असेल, सहकारी संस्था चांगल्या चाललेल्या बघायच्या असतील, सुशिस्तीत बघायच्या असतील, प्रगती करताना बघायच्या असतील, समृद्धीच्या दिशेने चाललेल्या बघायच्या असतील, तर संगमनेर तालुक्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. सहकाराचं एक रोल मॉडेल आहे संगमनेर मध्ये. आणि हे काय आम्ही आमचंच कौतुक करत नाही साहेब. राज्यात कुठे जरी गेलं, तुम्ही विचारलं तरी संगमनेर तालुक्याचं नाव तिथं अग्रस्थानी घेतलं जाईल, आमच्या सर्व संस्थांचं नाव घेतलं जाईल. देशात जरी कुठे गेला त्यांना विचारलं तरी पण संगमनेरचं नाव तिथं आवर्जून त्या ठिकाणी घेतलं जाईल. आणि म्हणून अशा आपल्या ह्या सहकाराच्या पंढरीमध्ये आजचा हा सुंदर असा कार्यक्रम कर्तव्य होते. संगमनेर तालुका काही कायमच असा समृद्ध किंवा अशी सुस्थितीत त्या ठिकाणी नव्हता. सुरुवातीचा काळ जर बघितला तसा संगमनेर तालुका म्हणजे रेन शॅडो रिजन मध्ये ज्याला आपण म्हणतो, आवर्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येतो. 250 मिलीमीटर ते 500 मिलीमीटरच्या आतच पाऊस या ठिकाणी पडतो. म्हणजे कमी पावसाचा हा परिसर त्या ठिकाणी आहे. जमिनी आमच्या फार काही चांगल्या नाहीत. तशा पश्चिम महाराष्ट्रात आपण गेलो तर काळ्या भोर जमिनी, पाणी भरपूर, बागायतदार लोक. इथं तशी परिस्थिती नाही. इथं हलक्या जमिनी आहेत, छोटे छोटे शेतकरी आहेत. आमचे फार मोठे मार्जिनल फार्मर ज्याला आपण म्हणतो असे छोटे शेतकरी आहेत. म्हणजे अशी सर्व परिस्थिती असताना देखील आज संगमनेर तालुक्यात जी प्रगती केलेली आहे, जी समृद्धीच्या दिशेने जी वाटचाल केलेली आहे, आणि याला कारण म्हणजे या संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय दादा आणि त्यांचे जुने सर्व सहकारी. आता सगळ्यांचे नाव घेता येणार नाही, पण अनेक सहकारी दादांचे होते. या सर्वांनी मिळून या तालुक्याची कायापालट केलेली आहे. या लोकांकडे काहीच नव्हतं, हे आर्थिक सक्षम नव्हते, त्यांच्याकडे कुठली साधन संपत्ती नव्हती, पण होती ती मात्र त्यांच्याकडे इच्छाशक्ती होती, एक दूरदृष्टी होती, एक विजन होतं की आपल्याला काहीतरी बदल त्या ठिकाणी घडून आणायचा आहे. ही इच्छाशक्ती मनात त्यांच्या पक्की होती. आणि त्यातून त्यांनी स्वातंत्र्य काळाच्या नंतर जे माध्यम निवडलं ते त्यांनी सहकाराचं त्या ठिकाणी निवडलं. त्यांना दिसलं की सहकाराच्या माध्यमातूनच आपण या परिसराचा विकास करू शकतो, कायापालट करू शकतो. आणि म्हणून मग सहकारी संस्थांच्या स्थापनांची सुरुवात झाली. शेतकी संघाची सर्वात पहिले आपण शेतकी संघाची स्थापना त्या ठिकाणी झाली. नंतर साखर कारखान्याची स्थापना झाली. नंतर दूध संघाची स्थापना झाली. अशा विविध संस्था व अनेक संस्था, बँक असेल, शिक्षण संस्था असतील, याचे त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. आणि आज बघता बघता हे सहकाराचे रोल मॉडेल या ठिकाणी उभं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यांनी तर नुसत्या संस्था स्थापन केल्या नाही, मात्र संस्था कशा चालवायच्या, कशा पद्धतीने पुढे न्यायचं हे देखील दादा आणि त्यांच्या जुन्या सहकार्यांनी त्या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे. एक तत्व आहे, पहिलं तर सर्वात महत्वाचं की तत्वाने चालायचं. एक धोरण दिलेलं आहे की त्या धोरणाप्रमाणे चालायचं. त्यात नियोजन परफेक्ट असलं पाहिजे, त्यात पारदर्शकता असली पाहिजे, त्यात काटकसर असली पाहिजे. हे सर्व मिळून या संस्था चालल्या पाहिजे. आणि बारीसाहेब, आज तुम्हाला सांगतो की आम्ही आजही एवढ्या वर्षानंतर जे दादांनी जे तत्व घालून दिलेले, जे नियोजन दिलेले, जे सिस्टीम बसून दिलेले, त्याच पद्धतीने आजही ते कामकाज सर्व चाललेलं आहे. म्हणजे मी तर म्हणतो एक संस्कृती, ही संगमनेर तालुक्याची एक वेगळी संस्कृती, ती संस्कृतीने आपण त्या ठिकाणी काम करतो. म्हणजे फक्त आपणच नाही, तर इथं बसलेला प्रत्येक जण एक संगमनेरचं एक वेगळं कल्चर आहे, एक संस्कृती, त्या पद्धतीने काम करत असतो. आमचे कर्मचारी असतील, आमचे अधिकारी असतील, आमचे गाव पातळीचे कार्यकर्ते असतील, आमचं सभासद असेल, सर्वांमध्ये एक वेगळं संस्कृती संगमनेर तालुक्याची. आणि ही अतिशय त्या ठिकाणी रुजलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्व संस्थांची भरभराट आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते. आज आपण बघितलं साखर कारखान्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रातला एक नावाजलेला साखर कारखाना, चांगल्या पद्धतीने चांगला साखर कारखाना, सगळ्यात जास्त भाव देणारा साखर कारखाना म्हणून आज आपली ओळख आहे.
सुरुवातीला परिस्थिती अशी नव्हती. जेव्हा साखर कारखाना स्थापन करायचा होता त्यावेळेस जी केंद्रातून कमिटी यायची, केंद्रातून समिती आल्यानंतर ते इथं आल्यावर त्यांनी बघितलं आणि इतर लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही चालले साखर कारखाना काढायला, ऊस लावायला, कसं शक्य आहे? पण तुम्हाला मी जर सांगितलं, या जुन्या लोकांमध्ये एक दूरदृष्टी होती, विजन होतं. यांना माहित होतं आपल्याला हे करायचंय, हा बदल घडवायचा आहे आणि त्यांनी त्याची स्थापना केली. आणि आज राज्यातला काही ठराविक कारखान्यांमधला आपला नंबर त्या ठिकाणी कारखान्याचा लागतो. 10-15 लाख टनापर्यंत आपण क्रशिंग त्या ठिकाणी करतोय. भाव देण्यात आपण सगळ्यात पुढे त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने वाटचाल आपली चाललेली आहे. दूध संघाच्या बाबतीत वेगळं सांगायची मला या ठिकाणी गरज नाही. दूध संघाची स्थापना झाली तेव्हा 1500 लिटर पासून आपल्या दूध संघाची स्थापना झाली होती आणि आज आपण या सीझनला साहेब आम्ही 4 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा त्या ठिकाणी काढला. प्रगती आपण बघू शकतो. आणि हे करत असताना जवळजवळ 550 कोटी रुपयाचा टर्नओव्हर उलाढाल दूध संघाची त्या ठिकाणी आहे. गाव पातळीला आमचे 17-18 हजार दूध सभासद त्या ठिकाणी आमच्या डेअऱ्यांचे आहेत. 200 डेअऱ्या गाव पातळीच्या DCS आपण डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो, 200 डेअऱ्या आमच्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हे दूध या ठिकाणी येतं, संकलित होतं, त्यावर प्रक्रिया केली जाते, वितरण त्या ठिकाणी होतं आणि यातून दररोज दूध संघाच्या माध्यमातून आमच्या उत्पादकांना दररोज 1.25 ते 1.5 कोटी रुपये मिळतात. महिन्याला जर आपण हिशोब केला तर 40 ते 50 कोटी रुपये महिन्याला दूध उत्पादकांना आपल्याकडनं जातात आणि वर्षाचा 500 कोटी रुपये दूध धंद्यातून संगमनेर तालुक्याच्या अर्थकारणामध्ये जातात, दूध उत्पादकांच्या खिशामध्ये जातात. हे एवढं मोठं अर्थकारण या सगळं संघावरती अवलंबून आहे, दूध धंद्यावरती अवलंबून आहे आणि अतिशय नेटकेटकेपणाने आपल्याला हे सर्व वाटचाल करावी लागतील. अनेक लोकांचे प्रपंचावर अवलंबून आहे. आमचे कर्मचारी या ठिकाणी बसलेले 1100 कर्मचारी आपल्या त्या ठिकाणी काम करतात. हे डायरेक्ट कर्मचारी आहे, इनडायरेक्ट आणखी अनेक लोक त्याला जोडलेले आहेत. म्हणजे फार मोठं हे सगळी रचना आहे आणि ही सुस्थितीत राहिली तर हे सर्व नीट चालतं. इथं जर काही जर हे झालं तर तिथं अडचण निर्माण होतात. मात्र सुदैवाने संगमनेर तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने ही सगळी वाटचाल आपली चाललेली आहे. आणि जसं मी म्हणलं याला 2-3 कारण आहेत. एक तर पहिलं नेतृत्व चांगलं असलं, नेतृत्व चांगलं दिशा दाखवणारं असलं, दूरदृष्टीचं नेतृत्व असलं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व असेल तर हे सर्व नीट चालतं. स्वर्गीय दादांचा आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी लावला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आज आपल्या सर्व संस्थांचं नेतृत्व ते करतायत आणि जसं पांडुशेठ घोडे साहेबांनी सांगितलं की साहेब जरी राज्यभर फिरत होते, मंत्री होते, अख्ख्या राज्याची जबाबदारी होती, मात्र साहेब संगमनेर तालुक्यामध्ये शनिवार रविवार 2 दिवस या ठिकाणी असायचे, कार्यकर्त्यांना भेटायचे, लोकांना भेटायचे आणि त्याचबरोबर सगळ्या संस्थांचा आढावा दर आठवड्याला घेतला जातो. आज ती पद्धत आहे, तेव्हा ती पद्धत होती. म्हणजे एवढं बारीक लक्ष सगळ्या संस्थांवरती आहे साहेबांचं देखील आणि म्हणून ही आपली वाटचाल या पद्धतीने खऱ्या अर्थाने चाललेली आहे. आता सहकार आपण म्हणलो, जसं सहकाराचा फायदे आहे, सगळं चांगलं आहे, पण त्याला आपल्याला आज अनेक अडचणी देखील सहकारासमोर त्या ठिकाणी उभं राहिलेल्या. स्पर्धा ज्याला आपण म्हणू शकतो, स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली. स्पर्धेच्या बाबतीत आपलं काय म्हणणं नाही, स्पर्धा असली पाहिजे. स्पर्धा जर चांगली असेल तर माणसाची प्रगतीच होत असते. पण मात्र साहेब आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीची स्पर्धा चाललेली, आमच्या समोर जे प्रतिस्पर्धक जे आहे ते खासगीकरणचं या ठिकाणी बोलत आहे, सहकार विरुद्ध खासगीकरण. आज जसं आपलं खातं डिपार्टमेंट आहे तसं सहकारावर आमच्या सगळे बंधन आहेत, सगळे नियम आहेत. एवढी साहेबांनी मला सांगितलं कायदा, दुधाच्या कमी क्वालिटीचं दूध आपल्याला स्वीकारायचं नाही, एक ठरवून दिलेलं याच्या खालचं दूध घेता येत नाही, आम्हाला सहकार कमिटी घेते नाही, रेकॉर्ड आपल्याला सगळं ठेवावं लागतं. 1 लिटर दूध आलं तर त्याचा प्रत्येकाला 1-1 लिटरचा एका ठेपाचा हिशोब आपल्याला ठेवावा लागतो. संघ ठेवतो, आमच्या गाव पातळीच्या डेअऱ्या ठेवतो, प्रत्येकाला ठेवावं लागतं, ऑडिट होत असतं, सगळं नियंत्रण आहे, हे असलं पाहिजे. हेच जर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं, खासगीकरणामध्ये खासगी जे प्रकल्प आहेत तिथं काय चाललंय, त्यांच्यावर कुठलं बंधन आहे, त्यांना विचारणार आज कोण आहे? आज आमचे डेअरीचे चेअरमन या ठिकाणी बसलेले बरेचसे आहेत, त्यांना विचारा. गाव पातळीला आम्ही एखाद्या डेअरीला त्यांनी जर म्हणलं की तुझी क्वालिटी चांगली लागत नाही, तुझं दूध आम्ही घेणार नाही, तू लगेच तिकीट लिहून तू उत्पादन दुसऱ्या खासगी सेंटरला जाऊन दूध घालतो, तिथं मात्र ते दूध लगेच स्वीकारलं जातं, तिथं लगेच घेतलं जातं. हे सगळं आहे, तर त्यांना विचारणार कोण नाही, त्यांना बघणार कोण नाही की तुम्ही
तुम्ही काय घेतलंय दूध, कमी क्वालिटीचं दूध आहे, तुम्ही कसं काय घेता, कुठल्या नियमात घेता, त्यांना विचारणार कोण नाही. त्यांच्याकडे जर आज रेकॉर्ड बघायला गेला, आमच्या कोणत्या डेअरीत जा, तुम्हाला रोजचं रोज किती दूध आलं, काय क्वालिटी लागली, बल्ब काय लागला, संघाला किती पाठवलं, त्याचा काय हिशोब आहे, रोजच्या रोज कधी गेले तर तुम्ही रजिस्टर उघडले सगळं बघायला मिळेल. खाजगीच्या एखाद्या सेंटरवर जा, त्याला विचारा तुमचं आजचं संकलन किती झालं, काय क्वालिटी लागली, तुम्हाला ते देणारच नाही, हिशोब देऊ शकत नाही. कारण की याचं दूध 500 लिटर आणि विकलेलं असतं 700 लिटर. आता काय करतात, कसं करतात मी या खोलात जाणार नाही, पण हे सर्रासपणे खाजगीमध्ये हे सगळे प्रकरण चाललेले आहेत. दुर्दैवाने शासनाचं सगळं कंट्रोल सहकारावरती आहे आणि खाजगीमध्ये मात्र कुठलंही बंधन नाही, कुठली मॉनिटरिंग सिस्टीम नाहीये, त्यांना विचारणंच कोणी नाही आहे. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. तर या कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे, शासनाने त्यातही लक्ष घालणं गरजेचं आहे. म्हणजे मी काय उदाहरण देत असतो की एक म्हणजे कुस्तीचं मैदान आहे, 2 पैलवान उभे केले कुस्ती खेळायला, एका पैलवानाचे हातपाय बांधून टाकले आणि दुसरा मला सोडून दिले आणि सांगितले की कुस्ती करा, आता तुम्ही जिंकून दाखवा. तर जरी असं असलं तरी मात्र आम्ही सक्षम आहोत, स्पर्धा आम्ही करायला घाबरत नाही. मात्र ती स्पर्धा फेर ज्याला आपण म्हणतो की सशक्त स्पर्धा असली पाहिजे, दोन्ही बाजूनी सारखं असलं पाहिजे, ते करू. मात्र सुदैवाने आम्ही चांगल्या पद्धतीने ही वाटचाल आपण खरं तर करतोय, सर्व पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय आणि या पुढच्याही काळात आम्ही ते करणार आहोत. दुसरं एक आव्हान आपल्या समोर सहकारासमोर दिसते आपल्याला, ते म्हणजे तरुण वर्ग जो आहे. इथं बसलेली आता सगळी जुनी मंडळी आमची, सगळे जुने सहकाराची आपल्याला सगळी माहिती, आमचे चेअरमन आहे, सहकार त्यांनी अनुभवलेला आहे, त्यातून काय कशी प्रगती झाली हे बघितलेले, इथं सर्व बसलेले सर्व सहकारातले घटक आहे, सगळ्यांना माहिती आहे सहकार. पण आमची तरुण पिढी, नवीन जनरेशन जी आहे, यांना सहकाराशी आज तेवढं बांधिलकी नाही, त्यांना सहकाराची एवढी माहिती नाही किंवा त्यांना सहकाराबद्दल तेवढं प्रेम नाहीये, कारण की त्यांनी फार काही जवळून ते बघितलेलं नाही. आणि आपल्या समोर हे सर्वात जास्त आव्हान त्या ठिकाणी आहे की सहकारला तरुण वर्ग कसा जोडायचा, हा युवा वर्ग कसा सहकारामध्ये आणायचा. कारण की तुम्हाला सांगतो, सहकाराशिवाय पर्याय नाही. आपण किती मॉडर्नायझेशन कडे गेलो, ग्लोबलायझेशन कडे गेलो, तरी पण सहकार हा टिकला तर शेतकरी पण टिकणार आहे, शेतकऱ्याला वाली असणार आहे. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी सहकार संपला समाजातून, त्या दिवशी शेतकऱ्याची अवस्था म्हणजे वेगळी सांगायची गरज नाही. आज तुम्ही इतर तालुके घ्या, साहेब आता अनेक ठिकाणी साहेबांनी काम केलेले, विदर्भ, मराठवाडा, तिकडे जाऊन बघा, तिकडे जिथं सहकार नाहीये तिथं काय अवस्था आहे शेतकरी, विचारायला कोण नाही त्यांना, कुणाला सांगायला त्यांना कोणी माणूस नाही तिथं, अशी अवस्था आहे. मात्र सुदैवाने आपल्याकडे ही रचना चांगली आहे, आपण टिकवलेली आहे, आपण ती वाढवत आहोत. आणि साहेब, आम्ही आमच्या कामकाजातून जे काही चालतं हे ही शेवटी शेतकऱ्यांची संस्था आहे. सहकार म्हणजे आणि दूध संग्रह शेतकऱ्यांची संस्था आहे. जो काय आम्हाला वर्षाला नफा होतो तो आम्ही शेतकऱ्यांमध्येच दरवर्षी दिवाळीला त्या ठिकाणी रिबेटच्या स्वरूपात आपण त्या ठिकाणी वाटत असतो. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये 2-3च संघ असतील जे रिबेट त्या ठिकाणी देतात. खाजगीमध्ये रिबेट कुणी देत नाही. आता संगमनेर तालुक्यात संगमनेर दूध संघ रिबेट वाटतो म्हणून खाजगीवाल्यांना वाटावा लागतो, नाही तर त्यांना कोणी दूधच देणार नाही अशी परिस्थिती, म्हणून इथं वाटावं लागतं. मात्र इतर राज्यामध्ये तुम्ही जर गेले तर 2-3 संघ सोडले, गोकुळ दूध संघ 14-15 लाख लिटर त्यांची विक्री, त्यांचं जर रिबेट बघितलं तर ते दुधाला 1 रुपये 10 पैसे रिबेट देतात. कात्रज दूध संघ पुण्याचा तो जर बघितला तर 1 रुपये रिबेट देतो. बारामती दूध संघ अजितदादांचा तो कसा तरी वळून काढून 60, 70, 80 पैसे कस तरी देतो. आणि संगमनेर दूध संघ हेच संघ आम्ही 1 रुपये देतो. हे सगळ्या 4-5 संघाचे रिबेट देतात. बाकी वर्षभर खाजगीवाले फक्त दूध घेतात, दुधाला दर देतात, रिबेट द्यायची पद्धत कुठं नाही. संगमनेर तालुका आणि 2-4 फक्त सोडतात. आता आमचंही रिबेट पूर्वी आम्ही 1.50, 1.60 देत होतो, म्हणजे आमचं रिबेट जास्त होतं. आता 1 रुपयावरती आपण गेल्या 4-5 वर्षात देतोय. त्याला पण अनेक कारणं आहेत. जी स्पर्धा निर्माण झालेली, जी कॉम्पिटिशन तयार झालेली आहे, आज किती प्लॅन झालेले आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावात तुम्ही बघताय सेंटर झाले, तालुक्यात चिलिंग प्लॅन झाले, राज्यभरामध्ये किती झाले. तुम्ही जर विचार केला तर केवढी मोठी संख्या आहे, किती प्लॅन झाले. पूर्वी ही परिस्थिती नव्हती. आज गुजरातचं दूध इथे येतंय, कर्नाटकवरून दूध येतंय, तमिळनाडूवरून दूध येतंय, सगळ्या इतर राज्यातून दूध आपल्या महाराष्ट्रात येते. सगळे वेगवेगळे ब्रँड अनेक त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, अनेक प्लॅन झालेले आहेत. ही स्पर्धा तीव्र झालेली आहे आणि जिथं कॉम्पिटिशन वाढती, जिथं स्पर्धा तीव्र होते, तिथं प्रॉफिट रेशो मार्जिन कमी होत असतं. तुम्ही सहज बाजारपेठेत जाऊन दुकानदाराला, जे मोठमोठे दुकानदार कपड्यावाले जुने
बाजार होता ना, आता काय परिस्थिती? ते म्हणते पूर्वी नफा जास्त मिळायचा, आता नफा कमी झालेला आहे. कारण की आपल्याला माहिती बाजारपेठेत पहिले राजेंद्र क्रॉस स्टोअर, अलंकार, की पंजाबी लोकांचे 1-2 दुकानं, 4-5 दुकानच होते मोठमोठे. आज तुम्ही कुठं जा, कपड्याच्या दुकानात तुम्हाला किती, संगमनेरमध्येच किती बघायला मिळते. ही स्पर्धा निर्माण झालेली आणि त्यामुळं बाजारात टिकण्यासाठी, मार्केट टिकवण्यासाठी मार्जिन आपल्याला कमी करावं लागतं, नफा कमी करावा लागतो आणि त्यामुळे आपण 1 रुपया आपण त्या ठिकाणी देतो. ही परिस्थिती, सत्यच परिस्थिती त्या ठिकाणी आहे, ही आपल्याला मांडणे त्या ठिकाणी गरजेचं आहे. फार वेळ घेणार नाही, बोलायला लागले तर खूप मुद्दे यामध्ये आहेत. मात्र एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी केला. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलो त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जोशी साहेब विशेषतः ज्यांनी आपल्याला सर्व सहकार्य केलं. आज आपला हा सुंदर असा कार्यक्रम या सुंदर सभागृहात होतोय. बँकेचे चेअरमन जोशी साहेब, त्यांचे आभार मानतो.